तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. बजरंग अक्षराला भेटण्यासाठी येतो आणि त्याला बघून अक्षरा खूप घाबरते. मात्र त्यानंतर ती स्वतःला सावरते. तर तो बजरंग हसतच म्हणत असतो की काय टीचर मॅडम, कशाचा विचार करताय तुम्ही? तुम्हाला काय वाटलं मी काय खरंच इथे आलोय का? पण मी ते कसा येणार? मी तर जेलमध्ये आहे ना. तुम्हाला फक्त भास होतोय. आणि ते ऐकून अक्षरा खूप चिडते. ती त्या बजरंगला विचारत असते की तू इथे कशासाठी आला आहेस? इथून चालता हो. पण तो बजरंग म्हणत असतो की टीचर मॅडम, मी आता ना कुठेही जाणार नाही. आणि मग तो पटकन जातो आणि त्या खोलीचा दरवाजा बंद करतो. पण तेवढ्या वेळामध्ये अक्षरा पटकन शिवानीचा मोबाईल काढते आणि फळांच्या टोपलीजवळ तो सेट करते आणि व्हिडिओ रेकॉर्डिंगही सुरू करते. तर तो बजरंग तिच्याजवळ येत म्हणत असतो की काय टीचर मॅडम, मला असं वाटलं की तुम्ही आत्तापर्यंत पूर्णपणे वेड्या झाला असाल, पण तुम्ही तर नॉर्मल दिसताय. आणि ते ऐकून अक्षरा म्हणत असते की तू इथे कशासाठी आला आहे आणि मुळात तू इथे काय करतोय? तू तर जेलमध्ये होता ना. तर तो बजरंग म्हणत असतो की हो टीचर मॅडम, मी तर जेलमध्येच आहे. मी मला जेलमध्ये बघितलं होतं ना, मग मी इथे कसा काय असेल? तुम्हाला फक्त भास होतोय. आणि मग तो अक्षराची चेष्टा मस्करी करू लागतो. तो म्हणत असतो की टीचर मॅडम, तुम्हाला तर प्रश्न पडला असेल ना की हे सगळं काय चाललंय? हा बजरंग तर जेलमध्ये सुद्धा होता आणि आता इथे सुद्धा आहे. आणि मग तो मुद्दाम अक्षराच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू लागतो. पण तितक्यात अक्षरा तिच्याजवळ असणारी सुरी बाहेर काढते आणि त्या बजरंगच्या गळ्याला लावते. मात्र तरीही तो घाबरत नाही. फक्त घाबरल्याचं नाटक करत अक्षरावर हसू लागतो. तर हे सगळं काही त्या कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड होत असते. आणि मग त्यानंतर अक्षरा नाटक करायला सुरुवात करते. ती म्हणत असते की बजरंग, मी ना हरले तुझ्या पुढे. मी हे मान्य करते की शिक्षणाचा काही उपयोग होत नाही. कारण बघ ना, मी एवढी शिकलेली असून सुद्धा तुझ्या पुढे माझा निभाव लागलेला नाही. तुला माझ्यापेक्षा जास्त डोकं आहे. आणि ते ऐकून बजरंगला तर आश्चर्यच वाटतं. तो म्हणत असतो की टीचर मॅडम, हे खरंच तुम्ही बोलताय का? तर अक्षरा म्हणत असते की हो, मीच बोलते. कारण ना आता मी खरंच थकले आहे. मला कळत नाहीये की तू हे सगळं कसं काय मॅनेज करतोय. कारण मी तुला जेलमध्ये सुद्धा बघितलं आणि त्या दिवशी त्या रस्त्यावर सुद्धा. हे सगळं तू कसं काय करतोयस? आणि त्यावेळी तो बजरंग म्हणतो की हे काय सगळं मी एकटा करत नाहीये. मला तर भुवनेश्वरी. मात्र तो पुढे काही बोलतच नाही. तर अक्षरा रागातच त्याच्याकडे बघत असते. त्यामुळे तो म्हणत असतो की हो टीचर मॅडम, मला ना खूप भूक लागली. आणि मग तो त्या फळांच्या टोपलीकडे जाण्यासाठी निघतो. अक्षरा त्याचा हात पकडते आणि त्याला थांबवते. ती म्हणत असते की बजरंग, मला खरं खरं सांग, तू हे सगळं कसं काय मॅनेज करतोय? कारण मी सगळ्यांना सांगते की मला बजरंग दिसला होता, पण कोणीही माझ्यावर विश्वास ठेवला नाही. तर तो बजरंग म्हणत असतो की टीचर मॅडम, तुम्हाला काय वाटलं मी काय तुमचा विद्यार्थी आहे का? तुम्ही माझी तोंडी परीक्षा घ्यायला? तुम्ही मला कितीही विचारलत ना तरी मी तुम्हाला काही सांगणार नाही. आणि त्यांचं ते बोलणं सुरू असतानाच कोणीतरी बाहेरून दरवाजा वाजवतं. त्यामुळे बजरंग अक्षराला म्हणतो की जा टीचर मॅडम, दरवाजा उघडा, तोपर्यंत मी दरवाजाच्या मागे लपून बसतो. जे कोणी असेल ना त्याला इथून हकलून द्या आणि आरडाओरडा करा. आणि मग त्यानंतर ते दोघेजण दरवाजाजवळ जातात. पण त्यावेळी अक्षरा त्या बजरंगच्या हातावरच वार करते. त्यामुळे तो बजरंग खूप घाबरतो आणि म्हणू लागतो की मला इथून लवकर जायला हवं, नाही तर ही बाई मला मारून टाकेल. दुसरीकडे चंचला चारुलताला तयार करत असते आणि त्यावेळी ती तिला मावशी अशी हाक मारते. आणि त्यावर चारुलतासुद्धा आवाज देते. तर चंची म्हणत असते की हो चारुलता मॅडम, मी तर मावशी अशी हाक मारली, मग तुम्ही मला होकार कसा काय दिला? तर चारुलता म्हणत असते की आत्ता इथे आपल्या दोघींशिवाय तिसरं कोणी आहे का? नाही ना. म्हणजे तू मावशी मलाच म्हटली असणार, हे कळलं मला. तर चंचला म्हणत असते की मग ठीक आहे, काही हरकत नाही. आणि मग ती चारुलताला सांगू लागते की मी काल त्या अक्षराला भेटायला गेले होते. ती तर ना आता पूर्णपणे वेडी झाली आहे. मला तर असं वाटते तिला लवकरच मोठ्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करतील. तर चारुलता म्हणत असते की अगं असं बोलू नको. मात्र चंची म्हणत असते की तुम्हाला माहिती आहे का, आधी ना माझं अधिपतींसोबत लग्न ठरलं होतं. पण ही मास्तर्डीमध्येच आली आणि त्या दोघांचं लग्न झालं. पण आता मला सांगा की जर ती कायमची वेडी झाली, या घरात परत आलीच नाही, तर माझं आणि अधिपतींचं लग्न होईल का? आणि त्यावेळी चारुलता म्हणते की आता ते मी कसं सांगू, ते तर अधिपतीच ठरवेल ना. तर चंचला म्हणत असते पण माझी अशी इच्छा आहे की त्या मास्तर्डीने पुन्हा या घरात येऊच नये. तिने तिकडेच मोठ्या हॉस्पिटलमध्ये जावं आणि तिकडेच म्हातारं व्हावं. पण त्याचवेळी अधिपती त्या ठिकाणी येतो. त्यामुळे चंची गप्प बसते.
तर दुसरीकडे अक्षराने हातावर वार केल्यामुळे तो बजरंग खूपच घाबरलेला असतो आणि तिच्या तावडीतून निसटण्याचा प्रयत्न करत असतो. पण अक्षरा काही त्याला सहजासहजी सोडत नाही. ती त्या बजरंगला म्हणत असते की अरे तू तर माझा भास आहे ना, मग मला बघायचंय मी या भासावर वार केल्यावर काय होतं ते. तर तो बजरंग घाबरून म्हणत असतो की अहो टीचर मॅडम, मी खरोखर इथे आलेला आहे आणि जर तुम्ही माझ्यावर पुन्हा वार केला ना तर मी मरून जाईल, प्लीज सोडा, मला जाऊ द्या. पण अक्षरा काही त्याला सोडत नाही. त्यामुळे तो बजरंग घाबरून म्हणतो की टीचर मॅडम, तुम्ही तर माझा डाव माझ्यावरच उलटवला. मला फक्त सगळ्यांसमोर हे सिद्ध करायचं होतं की तुम्हाला वेड लागले, पण आता असं वाटतं की तुम्ही खरोखर वेड्या झाला आहात आणि या वेड्याच्या भरात तुम्ही मलाच मारून टाकाल. तर अक्षरा म्हणत असते की तुला असं का करायचं होतं. तर तो बजरंग घाबरूनच म्हणत होतो की तुम्ही मला जेलमध्ये टाकलं ना, मला त्याचा बदला घ्यायचा होता आणि म्हणूनच मी हे सगळं काही केलं. त्या दिवशी मीच तुम्हाला त्या रस्त्यावर भेटलो होतो आणि हॉस्पिटलमध्ये सुद्धा आलो होतो आणि मी जेलमध्ये सुद्धा होतो. हे सगळं काही मी त्या मॅडमच्या सांगण्यावरून केलं. मात्र त्यानंतर तो घाबरून म्हणतो की नाही नाही मॅडम नाही, तर साहेबांच्या सांगण्यावरून केलं. आणि हे सगळं काही ऐकून अक्षरा तर खूपच चिडते. ती त्या बजरंगला म्हणत असते, मला तर वेड लागलाय ना, मला तर भास होत आहेत ना, मला सुद्धा बघायचंय की या भासावर वार केलं की काय होतं ते. मात्र बजरंग घाबरून म्हणत असतो की अहो टीचर मॅडम, मला जाऊ द्या इथून. आणि त्यानंतर तो अक्षराला धक्का देतो आणि पटकन तेथून बाहेर पडतो. पण या सगळ्या प्रकारामुळे अक्षरा खूप चिडलेली असते. त्यानंतर तो बजरंग बाहेर जातो आणि त्या निर्जा नावाच्या नर्सला कॉल करून त्या ठिकाणी बोलावून घेतो. तर इकडे अक्षरा तिने जो कॅमेरा सेट केलेला असतो तो बाहेर काढते आणि त्यानंतर रेकॉर्ड झालेला व्हिडिओ बघू लागते. तर इकडे तो बजरंग त्या निर्जाला कॉल करत म्हणत असतो की मी इथे हॉस्पिटलमध्ये आलो आहे, तुम्ही लवकरात लवकर या. पण ती नर्स म्हणत असते की मी तुला सांगितलं होतं ना येऊ नको, मग तरीही तू कसा काय आला. आणि ते ऐकून बजरंग डोक्यालाच हात लावतो. दुसरीकडे अधिपती चारुलताला विचारत असतो की तुमचं आवरलं का, खाली महाआरतीची तयारी झाली आहे. आणि त्यावरती हो म्हणते. त्यानंतर ती चंचलाला बाहेर पाठवते आणि अधिपतीला म्हणते की अधिपती खरंच थँक्यू, तुझ्याचमुळे हे सगळं शक्य होत आहे. तर अधिपती म्हणत असतो की ते सगळं ठीक आहे, पण आज मी मास्तरीनबाईंना घरी आणणार आहे. पण ते ऐकून चारुलता म्हणते की त्याची काय गरज आहे, तिच्यावर उपचार सुरू आहेत ना. अधिपती म्हणतो की मला नाही वाटत मास्तरीनबाईंना कोणत्याही उपचारांची गरज आहे. काही झालं तरी मी आज त्यांना घरी घेऊन येणारच, माझं ठरलं आहे. तर चारुलता म्हणत असते की अधिपती, मला असं वाटतं की आजचा दिवस तू जाऊ द्यावा. आज तिला घरी आणणं योग्य ठरणार नाही आणि मग ती तेथून निघून जाते. तर अधिपती विचारात पडतो. दुसरीकडे अक्षरा तो व्हिडिओ बघत असते. सगळं काही व्यवस्थितपणे रेकॉर्ड झालेलं असतं. तर इकडे ती निर्जा नावाची नर्स त्या बजरंगला भेटायला येते आणि त्याला विचारत असते की तू इथे काय करतोय, इथे कशासाठी आला तू. तर बजरंग म्हणत असतो की तुम्हीच तर मला इथे बोलावून घेतलं होतं ना. पण ती नर्स म्हणत असते की तू काय डोक्यावर पडला का, मी तुला सांगितलं होतं ना इथे येऊ नको. पण तितक्यात शिवानी त्या ठिकाणी येते आणि ती लपून त्यांचं बोलणं ऐकू लागते. बजरंग हॉस्पिटलमध्ये आहे हे बघितल्यावर तिला तर धक्काच बसतो आणि अक्षरा जे काही बोलत होती ते खरं होतं याची तिला पूर्णपणे खात्री पटते आणि ती त्यांचं बोलणं ऐकू लागते. तर तो बजरंग म्हणत असतो की ओ नर्स मॅडम, तुम्हीच मला मेसेज करून इथे बोलावून घेतलं होतं म्हणून मी आलो. पण ती नर्स म्हणत असते की तुला काय वेड लागलंय का, मी तुला कॉलवर सांगितलं होतं की इथे येऊ नको, मागच्या वेळी खूप राडा झालाय, तरी तू इथे का आला. आता जर परत इथे तोंड घेऊन आला ना तर माझ्या इतकं वाईट दुसरं कोणी नसेल. आणि त्यांचं ते बोलणं सुरू असताना शिवानी त्या ठिकाणी येते. त्यामुळे बजरंग पटकन त्याचं तोंड लपवत एका पायरीवर बसतो. तर ती नर्स शिवानीला विचारत असते की तू कुठे चालली आहेस, आता व्हिजिटिंग अवर्स संपले आहेत, कळत नाही का तुला. पण शिवानी म्हणत असते की मला अक्षरा वहिनींना भेटायचं आहे, मी त्यांच्यासाठी नाश्ता घेऊन आली आहे. पण ती नर्स शिवानीचं काही ऐकत नाही आणि तिला तेथून निघून जायला सांगते आणि बजरंगला सुद्धा म्हणते की पुन्हा इथे येऊ नको, नाहीतर माझ्या इतकं वाईट दुसरं कोणीही नसेल. तर दुसरीकडे चारुलता देवीची महाआरती करायला जाते आणि ती म्हणत असते की मी तुला शब्द दिला होता की लग्नाआधी तुझी महाआरती करेल. आणि मग ती आरतीला सुरुवात करते. अधिपती आणि आजीसुद्धा तिच्या सोबत असतात. तर दुसरीकडे अक्षरा मोबाईल घेऊन बाहेर पडत असते. पण तितक्यात ती नर्स त्या ठिकाणी येते. ती अक्षराला म्हणत असते की काय गं, इथून काय पळून जाण्याचा प्रयत्न करत होतीस का, तू तर खूपच शहाणी झाली आहेस. आणि मग त्यानंतर ती अक्षरावर हात उगारते. पण अक्षरा तिचा हात पकडते. दुसरीकडे चारुलता आरती करत असताना तिला चक्कर येते आणि ती खाली पडणार इतक्यात अधिपती आणि आजी तिला सावरतात
आणि मग चारुहास सर आणि अधिपती तिला बाजूला घेऊन जातात आणि ती महाआरती अपूर्णच राहते. तर दुसरीकडे अक्षराने त्या नर्सचा हात पकडलेला असतो. तर ती नर्स म्हणत असते की तुला ना खरोखर वेड लागला आहे, आता तुला मोठ्या हॉस्पिटलमध्येच ॲडमिट करावं लागेल. कधी तू कोणावर वार करते तर कधी कोणाचा जीव घेण्याचा प्रयत्न करते, तुझा काय आता भरवसा राहिलेला नाही. आणि मग त्यानंतर ती नर्सच आरडाओरडा करायला सुरुवात करते जेणेकरून सिक्युरिटी त्या ठिकाणी येईल. मात्र अक्षरा तिचा हात पिरगळते आणि तिचं तोंडही बंद करण्याचा प्रयत्न करते, पण ती नर्स काही ऐकत नाही. त्यामुळे अक्षरा तिला जोरात भिंतीवर ढकलून देते आणि त्यामुळे ती नर्स बेशुद्ध पडते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.